12th मॅन म्हणून गोठुली 11 गोठुली टीम कडून पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असणं हे बंधनकारक असेल. ह्या दोन्ही टीमला सूचना असेल आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना राकेश राव आणि विराज मडवी आपल्याला हे दोन बॅटर पाहायला मिळतोय. विराज मडवी त्याचबरोबर राकेश राव हे दोन बॅटर. विराजचा विचार केला तर आमदार चषक या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि राकेश रावने देखील मागच्या काही वर्षापासून उत्कर्ष दिवा टीमची बॅटिंग लाईनअप मध्ये एक मजबूती आणली. त्याच दरम्यान नुकतंच आपण ज्यांना पाहिलं तर चेतनदादा नाईक यांची या स्पर्धेतून रवाना झाली होती आणि त्यांचेच पिताश्री म्हणजेच शिवसेनाचे अगदी कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, प्रकाश नाईक नाना यांचं आगमन झालंय. वेलकम नाना, आपलं सहर्ष स्वागत आहे. दिवानगरीचं आणखीन एक अगदी प्रामाणिक असं नेतृत्व म्हणजेच नाना यांची ओळख आहे. नेहमीच आम्ही समालोचनासाठी दिवानगरीमध्ये येतो त्यावेळेस आमच्या पाहुणचाराची, आमच्या जेवणाची, आमच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडून नेहमी विचारपूस केली जाते. असे दिलदार आणि अगदी सच्चे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मॅच नव्हती सुरुवात. राकेश राव आणि विराज मडवी अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. हर्षन भगवान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्याच आठवड्यातील आमदार चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता. पहिलं ओव्हर, पहिलं षटक, खोलवा टप्प्याचा चेंडू इन टू द ब्लॉक होल. मागच्या आठवड्यामध्ये जे केलं त्याचा पुन्हा एकदा पुनरावृत्त करण्यासाठी गोलंदाज हर्षन पाटील येतोय. दर्जेदार गोलंदाज आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल ऑफ स्टंपवर मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल की थ्रो खराब आहे. सिंगल मात्र मिळते आणि राकेश राव ऑफ द मार्क. राकेश रावच्या बॅट मधून पहिली धाव आली. उत्कर्ष दिवा याच मैदानामध्ये सराव करतोय आणि येणाऱ्या कालावधी म्हणजे जानेवारीच्या महिन्यामध्ये देखील उत्कर्ष मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आयोजन केली जाणार आहे. आणि याच मैदानावरती स्पर्धा देखील खेळली जाईल. अनेक वर्षाची ती परंपरा आहे. 11, 12, 13 जानेवारी रोजी ती स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. सुरेख चेंडू, सुरेख बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर स्किड झाला आणि थेट जातो यशरक्षक स्वराज म्हात्रेकडे. डॉट बॉलची सांगता होते. गोठुली 11 गोठुली टीम काय क्रिकेट खेळतोय. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल अशा अनेक ठिकाणी जाऊन आपल्या खेळाचा आणि आपल्या संघाच्या एकात्मतेचा बोलबाला दाखवलाय. फ्लाय स्लीप मध्ये निलेश पाटील पाहायला मिळतोय. खुलबट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, लाजबाब गोलंदाजी. मागच्या आठवड्यात आमदार चषकामध्ये जर पाहिलं तर एका षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन, फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि गोलंदाजी मध्ये देखील तितकीच धारदार गोलंदाजी. म्हणूनच मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता याच पठ्ठ्याने. बॅकफुट लावून फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावर. 2 धावा धावफलक लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. लाजबाब गोलंदाजी. 6 ओव्हरची मॅच आहे म्हणून संयम दाखवावा लागतो. ज्या पद्धतीने राहुल साळवे यांनी वक्तव्य केलं होतं की पहिल्या बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या उभारावी लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. स्लॉग स्पीडचा फटका विराज मडवीच्या बॅट मधून येतोय. पहिला क्रॅकिंग चौकार आणि 4 धावांना षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलक लागलेत. म्हणजेच उर्वरित पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते हर्षन भगवान पाटील या गोलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा बिनगडी बाद अशी संत सुरुवात उत्कर्ष दिवा टीम. नवीन जर्सी मध्ये हा संघ देखील मैदानावर उतरलाय. प्रत्येक संघ हा आपल्या टीमची जर्सी घालून, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा रूल आहे. त्यामुळे जे ऑनलाईन पाहता, जे मैदानामध्ये प्रेक्षक असतील किंवा ती स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं आकर्षित वाटते. म्हणूनच हा ड्रेस कोड कंपल्सरी असणं गरजेचं आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हॉट अ प्लेयर. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षक या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी कमी वयात ज्या खेळाडूचा दमखम आज टेनिस बॉल क्रिकेटने पाहिलाय आणि ग्रामीण क्रिकेट असो किंवा खुल्या गटातील क्रिकेट असो त्या क्रिकेटमध्ये या खेळाडूने दर्जेदार खेळ केला तो गोलंदाज स्वराज म्हात्रे. वेगवान गोलंदाज आहे. समोर राकेश राव. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टोनवर हार्ड लेनचा बॉल पाहायला मिळता. पडल्यानंतर चेंडू उसळी झाला. बॅट आणि बॉलचं इतकं काही चांगलं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. राकेश रावला रिदम मध्ये यावं लागेल. भरपूर चांगलं क्रिकेट खेळले उत्कर्ष दिवा टीमसाठी BS बॉयज टीमसाठी. ओपनिंग म्हणून एक दर्जेदार सलामीवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. गुरुनाथ पाटील आमच्या दिशेने वळलेत. याचा अर्थ आहे व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 चेंडूचा केस संपलाय. गंगाधर इंगोले आमच्या देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. JTCची संपूर्ण टीम रेडी झाली. अतिशय देखणी स्पर्धा. कडक माणसाचं कडक आयोजन आणि कडक स्पर्धा आपल्या भेटीस आल्या. जय भवानी ग्रुप आयोजित दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 दुसरा दिवस रंगला जातोय. इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक मयुरेश दिगंबर पाटील त्या खाली आहे आणि मयुरेशच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. पहिला धक्का लागेल उत्कृष्ट दिवा टीमला. फलंदाज राकेश रावला परतावा लागेल. पहिला गडी बॅक टू द डगआउट. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. टॉप स्टंपर मारा. चांगली रणनीती आखली गेली होती पण एलिव्हेशन नव्हतं. टायमिंग नव्हतं. त्यामुळेच पहिला धक्का लागतोय उत्कर्ष दिवा टीमला. थोडेसे चिंतेचं वातावरण असेल. स्टार्ट इतका चांगला झाला नाही पण अजूनही बरेच षटकं बाकी आहेत. त्यामुळेच संयम आक्रमकता या सगळ्या दोन्ही गोष्टीचा कस या स्पर्धेमध्ये तुम्हाला लागेल कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. मयुरेश दिगंबर पाटील या या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. आमदार चषक या स्पर्धेमध्ये मॅन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर म्हणून त्याला गणलं गेलं होतं. खूप चांगली फिल्डिंग केली होती मयुरेशने आणि पहिली सफलता मिळते स्वराज म्हात्रेला. बघा अनेक यंगस्टर आहेत. त्याचबरोबर एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत. निलेश पाटील असेल. त्याचबरोबर निखिल पाटील असेल. रोहित हनुमंत म्हात्रे असतील. प्रमोद चौधरी आहे का विकेटकीपर कोण आहे. प्रमोद चौधरी हा देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहे. तुषार मोहंती हा देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहे. हे एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याचबरोबर यंगस्टर खेळाडूचा देखील भरणा या गोठिवली 11 गोठिवली टीमकडे. चांगला संघ उभारलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीमचा देखील दरारा आहे आणि अनेक टायटल या टीमने देखील आपल्या नावे केलेत. पुढचा बॉल इथे बॅकफुटला येऊन खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. यश पाटील फलंदाजीसाठी आलाय. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. क्षमता आहे पण आता गरज आहे धावांची. 4 आतापर्यंत 3 चेंडूचा केस संपलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे गोठिवली 11 गोठिवली टीम कडून. बॅकफुट लावून फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल फरार होईल आणि अंपायरचा इशारा काय येईल आणि अंपायरचा इशारा येतो फक्त डिक्लेअर मध्ये सिंगल मिळेल. सिंगलने आपलं खातं उघडलंय. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा फलकावा लागलेत. आज सकाळचं सत्र जर पाहिलं तर गर्जना 11 कोपरखेड टीमने 2 सामने जिंकले. त्यानंतर उत्कर्ष दिवा वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. या मॅच नंतर मच्छिंद्र स्मृती धारावी वर्सेस कोपरखेड 11 कोपरखेड त्या टीमने देखील रेडी राहायचं आहे. लाईन पाहावी लागेल. भरपूर ऑफस्टमच्या बाहेर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. गुरुनाथ पाटील उदय तांडेल काय अंपायरिंग सुरू आहे. अनेक मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये स्पर्धेमध्ये अंपायरच्या भूमिकेत हे दोन्ही अंपायर आपल्याला सर्रास पाहायला मिळतील. अनुभव आहे. अनेक वर्षाची क्रिकेटची तपश्चर्या आहे. त्यामुळे अंपायरची भूमिका देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या 9. 4 चेंडूचा खेळ संपलाय. ऑनलाईन स्कोर अपडेट करत असताना गंगाधर इंगोले आणि मॅन्युअल मध्ये आपण स्कोरिंग करत असताना केतू शेलार.
पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. फुटवर्क फार इम्पॉर्टंट आहे. यश पाटील हेच करत असताना म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटर मध्ये फुटवर्क फार इम्पॉर्टंट असतं. जर तुमचा फुटवर्क नसला तर गोलंदाज तुम्हाला बॅकफुटला घेऊन जाईल. आणि आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 9 धावा धाव करावं लागलेत. 11 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगली लाईन आहे पण अंपायर आमच्या दिशेने वळले. थोडीशी किंचितची अपस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. दुसरा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. 10 धावा धाव करावं लागले. दुहेरी अंकामध्ये पोहोचलाय. पहिल्या मॅच मध्ये 94 धावा, त्यानंतर 52-53 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 61चा स्कोर पाहायला मिळाला. ऑन साइड ऑन ड्राय केलाय. रोहित म्हात्रे डायरेक्ट हिट. व्हॉट अ फिल्डिंग. लाजबाब क्षेत्ररक्षण. रोहित म्हात्रेचा डायरेक्ट हिट अगदी मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टाईल मध्ये एक हाताने गॅदर केला आणि एकाच हाताने चेंडू फेकला आणि विराज मडवीला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय शेवटच्या बॉलवर. विराज मडवी ज्याच्या बॅट मधून चौकार आला होता तो खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. दुसरा धक्का, दुसरा गडी गारद होत असताना 10 या आकड्यावर 10 धावा 2 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय. उत्कर्ष दिवा टीम बॅटिंग करत असताना तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत. जय भवानी ग्रुप यांच्या माध्यमातून गेली 26 वर्ष तुम्हा सर्वांनाच एक चांगलं आयोजन पाहायला मिळालं आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस रंगला जातोय. जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष आमचे परममित्र प्रकाश मडवी ज्याने या स्पर्धेसाठी तन मन धन या सगळ्या गोष्टी समर्पित केल्या. आपण सध्याच्या घडीला 2 ओव्हरचा आपण समरी जर पाहिली तर राकेश राव आणि 4 बॉल फेस केले, 1 धाव केली तो बाद झाला. त्यानंतर विराजने देखील 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केली, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. यशने 4 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली, सिंगल धाव आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय राहुल साळवी या टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. गरज आहे कॅप्टनला एक चांगला स्कोर उभा करण्यासाठी, कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी. वास्तविक पाहता राकेश राव हा गोलंदाज म्हणून गणला जातोय पण अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला फलंदाजी करावी लागते. आर अश्विनचंच उदाहरण घ्या. अनेक टेस्ट क्रिकेटमध्ये अगदी गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती आणि बॅटिंग मध्ये ज्या वेळेस लोअर ऑर्डर मध्ये भारतीय संघाला गरज होती बॅटिंगची त्यावेळेस अर्धशतक षटक मारून त्याने भारताचा स्कोर मोठ्या संख्येने उभा केला. आणि आज मात्र क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली. अवघ्या ऑस्ट्रेलियनचा दौरा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू असताना पहिलाच बॉल ऑन साइडला हर्षण पाटील येतोय, समोरच्या दिशेने जातोय मयुरेश पाटील. चेंडूवर येत असताना या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर 2 गडी बाद 11 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ. हर्षण पाटील पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 हाताळत असताना फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातो निलेश पाटील. या टीमचा बॅकबोन आहे. या टीमला उभं करण्यामागे महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर निखिल पाटीलची देखील भूमिका आहे. स्वराज म्हात्रे असतील, हर्षण पाटील असतील, रोहित म्हात्रे असतील, या सगळ्यांचीच मेहनत आहे आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी. इनसाइड आउट फटका चांगला आहे, दमदार आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. संघर्ष केलाय सुरुवातीच्या चेंडूवर, त्यानंतर संघर्षाच्या लढाईतून लगवलेला एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषा पार. षटकार यश पाटील. क्षमता आहे, एबिलिटी आहे. ही एबिलिटी तुम्हाला दर्शवावी लागेल. सिद्ध केल्याशिवाय, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होणार नाही. म्हणूनच स्वतःला सिद्ध करावं लागेल. खूप चांगला स्ट्रोक यश पाटीलच्या बॅट मधून. फ्लिक्सर फटका पाहायला मिळते. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, आपण पाहू शकाल डीप मध्ये प्रणाल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. त्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली, त्यानंतर
नक्कीच बातचीत करण्यासाठी संधी मिळेल दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, राहुल साळवी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस ऑन राईट केलाय. वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तुषार मोहंती येईल. सिंगल मिळते. एक दर्जेदार क्रिकेटर आहे तुषार मोहंती, मॅन फ्रॉम ओडिसा. गोठिली गावाच्या क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवून आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन दिलंय तुषार मोहंतीने. पण डाव सावरावा लागेल राहुल आणि यशला. आखो टप्प्याचा बॉल अगदी चाबूक स्ट्रोक लगवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा यश पाटीलच्या बॅट मधून आलाय. एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक. आखो टप्प्याच्या बॉलला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 25 धावा. यश पाटीलच्या बॅट मधून दुसरा षटकार येतोय. यश पाटीलकडे क्षमता आहे. विराज बाद झाला. राकेश राव बाद झाला. त्यानंतर एक जबाबदारी आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या अंगी घेत असताना कोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल यस सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि टीमची धावसंख्या 26. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर 26 धावा. 2 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येईल आणि बघूया या 3 ओव्हरच्या नंतर तिसरे उर्वरित 3 षटकामध्ये काय घडतंय किंवा किती धावसंख्या उभारली जाईल. तोपर्यंत मच्छिंद्र स्मृती धारावे वर्सेस कोपरखेडे 11 कोपरखेडे दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रंगत असताना दिवा नगरीमध्ये क्रिकेटचा एक वातावरण तयार झालाय. 3 षटकांचा खेळ पाहिला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर जात असताना आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. उत्कर्ष दिवा टीम बॅटिंगसाठी उतरली आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर हर्षन पाटीलने 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये स्वराज मात्रेने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज हर्षन पाटीलने तब्बल 16 धावा खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाली. हे गोलंदाजाचं पुत्तकरण 2 ओव्हरचा स्पेल संपवला. 21 धावा खर्च केलेत. एक लेगबायच्या स्वरूपात धाव देखील बहाल केली होती. स्वराज मात्रेने 1 षटक हाताळलं आणि आता नवीन गोलंदाज हितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इम्प्रेस केलं होतं आमदार चषकामध्ये. अगदी मुख्याच्या ठिकाणी एक महत्वाची विकेट काढून आपल्या टीमला फायनल मध्ये पोहोचवलं हितेशने. पहिलाच बॉल अगदी बॅटची इनर एज. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 27. गंगाधरची विकेट गेली होती श्रीकृष्ण दिवा अगेन्स्ट आणि त्या मॅचला कलाटणी आलं होतं. 45 धावा डिफेंड केल्या होत्या 4 ओव्हर मध्ये. इम्पॉर्टंट विकेट. हितेश कडे देखील क्षमता आहे. यंगस्टर आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. फ्लॉम LBW आणखीन एक विकेट. इम्पॉर्टंट विकेट काढण्यासाठी मी जाणला जातोय. आमदार चषकामध्ये गंगाधर इंगोलेला मी बाद केलं होतं पण या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इनफॉर्म बॅट्समन मिस्टर यश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय.
तिसरा धक्का लागतोय टीम उत्कर्ष दिवा संघाला. फलंदाज यश पाटील बॅक टू द डगआउट. व्हॉट अ बॉल, सुपर बॉल, लाजबाब गोलंदाजी हितेश पाटीलच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 26 वर आतापर्यंत 10 जर पाहिलं तर 3 गडी बाद, 27 लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर श्रीकांत नारायणकर एक दर्जेदार खेळाडू आहे. या मैदानावर अनेक मोठमोठ्या इनिंग आपण पाहिल्यात. श्रीकांत नारायणकडे क्षमता आहे आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. या संकटातून सोडवावं लागेल आणि टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवावं लागेल. 3 गडी बाद 27 धावा. हितेश पाटील रिदम मध्ये आहे, चांगली गोलंदाजी करतोय. हडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर प्लेन मिस. पडल्यानंतर चेंडूने हरकत केली आणि जिकडे हरकत होते ना तिकडे गोलंदाजाची बरकत देखील होताना दिसते. काय गोलंदाजी सुरू आहे आणि या यंगस्टर गोलंदाजांना बघताना नारायण म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी खुशी येते. आणखी नारायण म्हात्रे असतील, कृष्णा म्हात्रे असतील, या सगळ्याच मंडळींनी क्रिकेट गाजवलंय आणि त्याच दरम्यान चेंडू हवेत आहे. स्वराज म्हात्रेने बल्लाच गाठलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. लाजबाब झेल, अफलातून झेल पकडलाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. हा मिसाईल आहे, हा क्रिकेटचा मुरलेला हा लाजबाब खेळाडू आहे. व्हॉट अ कॅच. एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. टॉप एज लागली होती, बराच अंतर गाठला होता, स्वतःला बॅलन्स केलं आणि व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल. पहिल्याच बॉलवर श्रीकांत नारायणकरचा मोठा अडथळा दूर होत असताना फलंदाज बाद. सुपर कॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ आणि आता लाजबाब झेल पकडलाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ कॅच, लाजबाब फिल्डिंग. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 27. गरज आहे धावाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आला. गौरव राहुल, मोठी जबाबदारी असेल. विशाल उपलब्ध नाहीये, संग्राम रनावरे उपलब्ध नाहीये, वैभव मडवी सारखा खेळाडू नाहीये. म्हणून हे 3 खेळाडू फार इम्पॉर्टंट आहेत. एखाद्या टीमचे 3 प्रमुख खेळाडू जर उपस्थित नसेल तर टीम थोडीशी कमकुवत वाटते. पण यंगस्टरने देखील प्रभावित केले उत्कर्ष दिवा टीमसाठी. म्हणूनच आता जबाबदारी असेल, संधी मिळते त्या संधीचं सोनं करावं लागेल आणि गौरवला ही सुवर्ण संधी आहे, परफॉर्म करावा लागेल. पुढचा बॉल, फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक कॅप्टन स्वतः चूक करत असताना निलेश पाटील कडून फंबलिंग होते पण एक धाव मात्र जरूर आली आहे. 28 धावा. निलेश पाटील, निखिल पाटील हे 2 एक्सपिरियन्स खेळाडू कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये वेदांत म्हात्रे बच्चू आहे. विकेट किपर स्वराज म्हात्रे पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, लाजबाब षटक, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळाली. हितेश पाटीलने इम्प्रेस केलं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 2 धावा आणि 2 धक्के देण्यामध्ये यशस्वी झालाय. मागच्या हंगामाप्रमाणे, मागच्या स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेमध्ये देखील आपली धमक दाखवतोय, आपली चमक दाखवतोय, आपला रंग दाखवतोय, आपला ढंग दाखवतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 28. 28 लॉस ऑफ 4 विकेट. आज ऋणाल म्हात्रे नाहीये, कारण की जर पाहिलं तर नारायण म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि ऋणाल म्हात्रे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या 3 डिपार्टमेंट मध्ये खूप चांगला खेळ केला. आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून या खेळाडूने देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्या घराण्यातील क्रिकेटला जिवंत ठेवलंय आणि आज सार्थक अभिमान असेल नारायण म्हात्रे यांना की ज्या गोठोली गावासाठी मी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आता माझा मुलगा देतोय, त्याचा सार्थक अभिमान असेल. वेदांत म्हात्रे बच्चू गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 5. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. तुषार मोहंती, खूप चांगले जजमेंट, खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर आकाशाकडे बघत होता की कॅच आहे की नाही, पण त्यानंतर मात्र स्वतःला रीड केलं आणि त्या कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून तो झेल हा झेलला गेला
आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना गौरव बाद झाला. नवीन फलंदाज दीपेश खेणी. युवी हे नाव जर्सीवर आहे, म्हणजेच 12 नंबरची जर्सी. युवराज सिंगचा आपण जर पाहिलं तर जर्सी नंबर 12. 12 डिसेंबर त्यांचा जन्मदिवस आहे. आणि 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर T20 विश्वचषकामध्ये फास्टेस्ट हाफ सेंचुरी आजपर्यंत कोणी मोडली नाही. म्हणजे तब्बल 2007 पासून 2025 पर्यंत हा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. युवराज सिंग युवी या नावाने हे टी शर्ट वर नाव आहे. आणि बॅट्समन आहे दीपेश केणी. 5 गडी बाद. इनसाइड आउट फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रमोद चौधरी सारखा एक लाजबाब क्षेत्ररक्षण आहे. आणि आणखीन एक विकेटचं पतन. तो चल मे आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप कोसळली टीम उत्कर्ष दिवा संघाची. त्याचं कारण आहे 3 प्रमुख खेळाडू नाहीये. यंगस्टरवर जबाबदारी आहे आणि प्रत्येक यंगस्टर हा अपयशी ठरतोय. दीपेश पर्यंतनंतर नवीन बॅटर निशांत आलाय. राहुल साळवी अगदी नॉन स्ट्राइकवर येऊन प्रत्येक पार्टनर बदलतोय. गेली 2 ओव्हर पर्यंत नॉन स्ट्राइक एंडवर तो उभा आहे. कॅप्टनला स्ट्राइक देणं इम्पॉर्टंट आहे. धाव फलक हलत ठेवणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 6 गडी बाद 28 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली आहे. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल. सुपर बॉल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. कौतुक करावं लागेल संपूर्ण गोटिवली 11 गोटिवली टीमच्या गोलंदाजाचं. वेदांत म्हात्रे बच्चू काय गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये डॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. 4 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केले जात नाहीये. वेदांत म्हात्रेची अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. त्यानंतर 2 लगातार डॉट बॉल. मच्छिंद्र स्मृती दारावे वर्सेस कोपरखेणे 11 कोपरखेणे. दुसरा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणारा 5वा बॉल डॉट येतोय. या स्पर्धेतलं मेडन ओव्हर होईल की काय याच दिशेने जात असताना काय गोलंदाजी सुरू आहे. वेदांत म्हात्रे बच्चूची लाजबाब गोलंदाजी. 5 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत कॅप्टनने. सगळे खेळाडू मात्र क्लोज आणलेत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर प्रहार केला जातोय आणि शेवटच्या बॉलवर चौकार देखील येतोय. निशांतच्या बॅट मधून येतोय. मस्ट निडेड 4. लाजबाब चौकार लगवला जातोय. 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावर. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. कॅप्टन फायनली स्ट्राईकवर गेला. बघूया या 6 बॉल मध्ये किती धावा उत्कर्ष दिवा टीम उभ्या करतोय आणि किती टार्गेट इथे सेट केला जाईल. थोडीशी चर्चा केली जाते. उत्कर्ष दिवा वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. पण या चर्चेतून मार्ग आला कारण की ऑप्शन्स एक चांगला आहे. ते ऑप्शन्स म्हणजेच स्वराज म्हात्रे. बघा जर सामने या मॅच मधून जो संघ विनर होईल त्या टीमने थांबायचं आहे. कारण की नेक्स्ट मॅच जर लवकर संपली आणि आपल्याकडे वेळ असेल तर नक्कीच ती पुढची मॅच देखील खेळली जाईल याची नोंद घ्या. त्यासाठी दोन्ही टीमला या सूचना असतील आणि येणाऱ्या 2 संघाला देखील त्या सूचना असतील. शेवटचं षटक असेल. स्वराज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिलाच बॉल टॉपेज. चेंडू हवेत आहे. त्याखाली प्रमोद चौधरी. आणखी एक विकेटचं पतन. गडी क्रमांक 7वा तंबूच्या आश्रयाला परत असताना 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. 7 वर 32 वर 7 गडी बाद. फार खराब अवस्था आहे. गोठवलीचे तमाम प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहण्यासाठी आपल्या टीमला प्रोत्साहन करण्यासाठी आपल्या टीमला चेअर करण्यासाठी त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उत्कर्ष दिवा याच गावातील टीम आहेत म्हणूनच यजमान संघ देखील आहे. आपल्या टीमसाठी या घरच्या मैदानावर ही अवस्था बघून थोडीशी चिंतित असतील. नवीन बॅटर रोहित. 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
स्वराज मात्रेचा जर्सी नंबर 23 आणि रोहितचा जर्सी नंबर देखील 23 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 23 नंबरच्या जर्सीचा हा खडा मुकाबला. चेंज ऑफ पेस गतीपर्यंत केलाय. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाज, अप्रतिम खेळाडू आहे स्वराज मात्रे. चला कोपरखेड 11 कोपरखेड टीमचा कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचा कॅप्टन. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. मागच्या 9 बॉल मध्ये फक्त 4 धावा आल्यात. काय गोलंदाजी सुरू आहे गोठिवली 11 गोठिवली टीमच्या मधून. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कथी परिवर्तन, फिंगर रोल केले. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. अगदी बॅट्समनला रीड केलं जात आहे, बॅट्समनला अचंबित केलं जात आहे. बॅट्समन इथे फंबल करतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, लाजबाब गोलंदाजी. 5 डॉट बॉल. मागच्या ओव्हर मध्ये बच्चूने देखील तोच कारनामा केला होता. लगातार 5 डॉट बॉल म्हणजे 11 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा. मेडन ओव्हर होईल की काय याच दिशेने जात असताना शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. आणि शेवटचा बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. जे मेडन ओव्हर होईल असं वाटलं होतं, पण त्या मेडन ओव्हरच्या दिशेने जात असताना मात्र एक चूक केली. पण ही चूक जास्त नुकसान देणार नाही. इम्पॉर्टंट काय आहे तर आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देणं. आणि स्वराज स्टेज करत असताना बॅटची ए चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. अशा तऱ्हेने 6 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. 34 धावा धावफलक लागले आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलंय. थँक्यू नाना, आपण उपस्थित राहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमची गरज असेल बक्षीस वितरण सोहळ्या निमित्तानं. यस भावेश नाईक आपलं देखील सरसे स्वागत. दीपक ठाकूर आपलं देखील सरसे स्वागत. चला कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन. कोपरखेड 11 कोपरखेड वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे दोन्ही टीमचे कॅप्टन. थँक्यू व्हेरी मच नाना. टॉस साठी या. भावेश तुम्ही टॉस करणार आहात. चला दारावे टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाला, तर विनंती करतोय टीम कोपरखेड 11 कोपरखेड टॉस साठी या. चला टॉस साठी आपण याच नगरीचे निस्सम समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि दिवानगरीच्या विकासासाठी दिवानगरीच्या प्रगतीसाठी ज्यांचं योगदान राहिलंय प्रकाश नाना नाईक यांचे शुभसे टॉस केला जातो आणि कॉल करतील मयुरेश मात्रे. कॉल करतील. हिट इज कॉल अँड कॉल इज टेल. भावेश टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही प्रथमदा फिल्डिंग करू. सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मच्छिंद्र स्मृती दारावे संघ खेळतोय, पण या स्पर्धेचं स्वरूप वेगळं आहे. दरवर्षी स्पर्धा खेळतोय हा संघ, तुम्ही देखील दरवर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतात. काय वाटते 6 ओव्हरचे सामने होणं गरजेचं आहे, कारण की 6 ओव्हरच्या खेळामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट तुम्ही खेळता आणि कशा पद्धतीने एन्जॉय करता? खरं तरी नवी मुंबईमधली मला माझ्या आवडती स्पर्धा आहे आणि मला खूप मजा येते या टुर्नामेंटला खेळायला. 6 ओव्हरचा गेम आहे, त्याच्यामुळे बॅट्समनला पण चान्स भेटतो म्हणजे डिफेन्स वगैरे करायला आणि खूप मजा येते खेळायला, त्यामुळे नक्कीच मॅच चांगली होईल. कोपरखेड टीम अगेन्स्ट आहेत, कशा पद्धतीने तुम्ही माइंडसेट मध्ये आहात आणि कशा पद्धतीने मॅचचा गेम प्लॅन आणि कशा पद्धतीने क्रिकेट खेळाल? फ्री माइंडेड खेळू. प्रथमतः क्षेत्ररक्षण आहे, कमीत कमी स्कोअरवर थांबण्याचा प्रयत्न करू. मयुरेश, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. समोर दारावे टीम आहे, तगडी टीम मानली जाते आणि सगळेच खेळाडू हे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. कशा पद्धतीने या मॅच कडे बघता आणि काय माइंडसेट असेल तुमचा या मॅच साठी? टुर्नामेंट नेहमी यांची चांगलीच असते आणि नेहमी आयोजन सुंदरच असतं.
बट आम्ही जो चांगला गेम करेल तो जिंकेल. प्रश्न जरा वेगळा होता. मी म्हटलं काय कशा माइंडसेटने तुम्ही क्रिकेट खेळाल, पण हरकत नाही की समोर जर पाहिले तर खूप सगळे मित्र आहेत. 6 ओव्हरची मॅच, मी ज्या पद्धतीने मी भावेशला प्रश्न विचारला की 6 ओव्हरची मॅच खेळण्याची एक वेगळी मजा आहे. क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचं खेळता येतं आणि गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कस लागते, टेम्परमेंट लागतो, तुमच्याकडे दर्जेदार खेळ असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने तू बघतोस की 6 ओव्हरचे सामने किती एन्जॉय ॲज अ प्लेअर म्हणून करतोयस? आम्ही कमीत कमी फायटिंग स्कोअर 60-70 जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. आणि मयुरेशने खऱ्या अर्थानं थोडासा तो अचंबित झाला होता आणि ह्या मॅचचा टॉस नुकताच झाला आणि टॉस जिंकलाय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने आणि भावेश नाईक यांनी निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. एक तगडी मॅच आहे. कोपरखेडे वर्सेस दारावे, 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून एक कडक आयोजन, कडक नियोजन आणि कडक माणसाचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया चालू सामना. ओर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस रंगला जातोय. टार्गेट आहे तब्बल 35 धावांचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण जर पाहिलं तर स्वराज म्हात्रे, पहिला बॉल, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण तो बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. दर्जेदार खेळाडू आहे. मगाशी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, आता तितक्याच दर्जेदार बॅटिंग देखील करत असताना चौकाराने आपलं खातं उघडलंय. स्वराज म्हात्रे वर्सेस राहुल साळवी. यावेळेस इनफिल्डच्या वरून लाजबाब स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक लगवला जातोय स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला बॅटरने. स्वराज प्रल्हाद म्हात्रे, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा, या मैदानामध्ये आपला रंग, आपला ढंग दाखवत असताना इनफिल्डच्या बरून मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागले. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 35 धावांचा टार्गेट इथे पार करत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली होणं फार इम्पॉर्टंट आहे. इथे सुरुवात दमदार झाली आहे. टप्प्याचा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार चौकार. अगदी टेनिस रॅकेट मध्ये ज्या पद्धतीने स्मॅश केलं जातात त्या पद्धतीने इथे स्मॅश केला गेला. लाजबाब स्ट्रोक लगवल्या जातात. स्वराज म्हात्रे टॉपेज लागला. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक श्रीकांत नारायणकर चूक होणार नाही. पहिला विकेट, पहिला धक्का लागतोय गोठिवली 11 गोठिवली टीमला आणि फायनली राहुल साळवीने इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आहे आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. 15 धावा, 1 गडी बाद. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्वराज म्हात्रेने आपली छोटी आणि इम्पॅक्टफुल इनिंग संपवली आणि तो मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय हर्षन भगवान पाटील. आमदार चषक ही स्पर्धा गाजवली. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावी केलाय. काय खेळ केला. ज्या ज्या वेळेस टीमला गरज होती
आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे हर्षन पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कॅप्टन येतोय. हो हो हो, लाजबाब चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. कटर बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर तब्बल 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 बॉल मध्ये करायचे 20 धावा. मॅच ऑन आहे. अगदी ड्रायव्हिंग सीटवर गोठिवली 11 गोठिवली टीम आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये. कमीत कमी 60-62 धावा करणं इम्पॉर्टंट असतं कारण की 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. आता समीकरण जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. तुषार मोहंती आणखीन एक दर्जेदार खेळाडू आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोनिश पाटील. विशाल पाटील या खेळाडूने असे अनेक खेळाडू घडवलेत. त्यातील एक खेळाडू म्हणजेच मोनिश पाटील. अगदी यंगस्टर आहे, वेगवान गोलंदाज आहे. इम्प्रेस केलं मागच्या हंगामामध्ये. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. प्रोटेक्शन आहे यश पाटील आपल्याला पाहायला मिळते डीप मधून. सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकार लागलेत. 19 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. पॉवर प्लेचा हा शेवटचं षटक आहे. 6 ओव्हरचे सामने. फार कमी स्पर्धा होतात 6 ओव्हरच्या, पण जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे. खूप चांगला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केला गेला. गोशांकी क्षेत्राजवळ चेंडू जातोय. रोहित प्रयत्न करत असताना गौरव प्रयत्न करत असताना रोहित, गौरव, निकेत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावर आज ही जबाबदारी आली आणि प्रमुख खेळाडू उपस्थित नाहीये, त्यामुळे संधी मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि काय घडलंय, बॅटने मात्र सिंगल मिळते. खूप चांगली अंपायरिंग राहिली गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सरांची. हे दोन्ही ऑफिशियल अंपायर या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. न्यायाधीशाची भूमिका बजावत असताना फार मोठी जबाबदारी असते ॲज अ अंपायर म्हणून. अंपायर असणं किंवा ते करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, इम्पॅक्टफुल गोलंदाजी मोनिश पाटीलची. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा. लाखो टप्प्याचा बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. ओ माय गॉड. ज्यावेळेस तुम्ही कमी धावा डिफेंड करताना त्यावेळेस अशी एक चूक तुम्हाला महागात पडते आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. आमचे भाऊजी आणि यांचं देखील आगमन झालंय. अशोक मडवी दादा यांचं देखील आगमन झालंय. हे सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा खेळ सुरू आहे. त्याच दरम्यान आणखीन एक झेल आणि इथं कुठलीही चूक न करता यश पाटीलनं हा झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. हर्षन पाटील अगदी स्वस्तात परतलाय. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद. सँडी सर यांचं देखील आगमन झालंय. थोडासा जेवणासाठी उशीर झाला असेल त्यांच्यासाठी, पण त्यांचं आचरण फार महत्वाचं असतं कुठल्याही स्पर्धेसाठी. कारण अशा अनेक स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये सँडी सरांची उपस्थिती पाहायला मिळते. अनेक स्पर्धेचा दर्जा वाढवण्यामागे या व्यक्तीचं देखील महत्वाची भूमिका आहे. बोलत नाही होणार, नाही होणार. कशी होईल? आधी 3:45 संपेल. 3:30 वाजता तिला 4:30 वाजता 6ला काळ होतं. होईल होईल. चला राहुल साळवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन बॅटर प्रमोद चौधरी पाहायला मिळतोय.
फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल, क्षेत्रक्षकता खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. लगातारचे विकेट प्राप्त होत असताना मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. तुषार मोहंतीला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. फलंदाज बाद. तुषार मोहंती परतला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 धावा धावफल कर लागलेत. अजून जर पाहिलं तर तब्बल धावांची गरज आहे. 16 धावांची आवश्यकता. राहुल साळवी विकेट प्राप्त करावे लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित हनुमंत म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. आणि या मैदानामध्ये अनेक अशा इनिंग आहेत रोहितच्या, ज्या इनिंगने अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट गाजवल्यात. अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. दमदार खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा फॉर्म मध्ये येतो तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतोय. रोहित म्हात्रे बॅटिंगसाठी आलाय. डावखुरा गोलंदाज वर्सेस डावखुरा फलंदाज. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट मध्ये कुठला खेळाडू हावी ठरेल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे यश पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. भले एक चूक झाली असेल यश कडून, पण चुका आणि शिका. म्हणूनच म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आपल्या हातून चूक झाली विसराव, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. म्हणूनच यश पाटील इथून सावरत असताना पॉझिटिव्ह क्रिकेट. प्रमोद चौधरी स्टॅकिंगवर पाहायला मिळतोय. एक दर्जेदार खेळाडू आहे. येस, अशा स्ट्रोक साठी जाणला जातोय, पण ही स्ट्रोक 360 मैदानामध्ये फार लाभदायक ठरतात. पण या मैदानामध्ये फक्त सिंगल मिळेल. पण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर सँडी सर एके दुहेरीने हा सामना जिंकू शकतो. त्यामुळेच कुठलाही रिस्क न घेता अगदी डोकं शांत ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागेल. संयमाचा खेळ, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातो असं बस च्या मागे लिहिलं जातं. म्हणूनच मनाचा ब्रेक मारावा लागेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21. पुन्हा एकदा अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट, थोडासा उशीर करतोय. एक धाव फार महत्वाचे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. क्रिकेट या खेळामध्ये शांत क्रिकेट म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपेल, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, 35 धावा डिफेंड करत असताना हे तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना राहुल साळवी, रोहित म्हात्रे बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज, फ्लाय स्लिप तैनात नव्हती. सिंगल मात्र जरूर मिळेल. आणि अशा तऱ्हेने सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. 23 धावा, 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. रोहित म्हात्रे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अखो टप्प्याचा बॉल, अगदी फार कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग झाला नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले आणि त्यानंतर 1 षटक संपलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 12 धावा. 18 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये.
ड्रिंक्स नंतर तुम्हा सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. गोठिवली 11 गोठिवली वर्सेस उत्कर्ष दिवा. 35 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. प्रथम बॅटिंग करत असताना उत्कर्ष दिवा टीमने त्याचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा. आता 18 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला मनीष पाटील. राहुल साळवीने पहिले षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. मनीष पाटीलने मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. राहुल साळवीने कमबॅक करून दिलं. पुन्हा एकदा 4 धावा खर्च केले आणि आता मनीष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 12 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन द राईस फटका खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना प्रमोद चौधरीच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक. षटकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. प्रमोद चौधरीच्या बॅट मधून आलाय. सुपर फटका लगवला जातोय. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29च्या आकड्यावर. अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 30 गाठतीये. 30 धावा धावफलकावर लागलेत. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चौथा ओव्हरचा खेळ सुरू आहे. पण काय गोलंदाजी झाली. वेदांत म्हात्रे बच्चूची, स्वराज म्हात्रेचं असेल, हर्षन पाटीलचं षटक असेल, या सगळ्याच गोलंदाजाने इम्प्रेस केला. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. अपील केली. आत्मविश्वास तितकाच चांगला आहे आणि फलंदाज बाद होत. प्रमोद चौधरीच्या विकेटचं पतन. मनीष पाटीलला मिळते सफलता. फलंदाज क्रमांक 4 बाद होत आहे. 4 गडी बाद. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता. तर नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मयुरेश दिगंबर पाटील. सचिन नाईक यांचं आगमन झालंय. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. मच्छिंद्र स्मृती धारावी हा संघ देखील आहे. मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील. सचिन नाईक असेल, भावेश नाईक असेल, धीरज भोईर असेल. या सगळ्याच खेळाडूने इम्प्रेस केलंय. विकी भोईर जो सध्याच्या घडीला कलकत्त्याचे दौरे करतोय. खुल्या गटातील संघामध्ये खेळत असताना प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. ISPL सारख्या मोठ्या स्टेजवर देखील तो खेळताना दिसतोय. त्याचा सार्थक अभिमान आपल्या नवी मुंबईला असेल. आणि आज नवी मुंबईचा एकमेव खेळाडू आहे ज्याची निवड झाली. ISPL 12.5 लाख या किमतीवर त्याच्यावर बोली लावण्यात आली आणि प्रत्येक संघाने इंटरेस्ट दाखवला होता. येणाऱ्या कालावधीमध्ये ISPL किंवा अनेक स्तरावर अनेक खेळाडू जातील. आपल्या नवी मुंबईचं टॅलेंट देखील तितकंच चांगलं आहे आणि ठासून भरलेले हे टॅलेंट. इथे फटका चांगला आहे. मॅच फिनिश करणारा रोहित हनुमंत म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार आणि हा सामना फिनिश झालाय. लाजवाब खेळ केलाय आणि हा सामना गोठिवली 11 गोठिवली या संघाने आपल्या नावी हा सामना केलाय. चला मॅन ऑफ द मॅच